नमस्कार. स्वादांची मैफिल परिवारातर्फे तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने आपण नवशिक्यांसाठी बेसिक्स ऑफ कुकिंग ही सिरीज सुरू करत आहोत. त्या अंतर्गत दर महिन्याला एक साधी सोपी रेसिपी आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर यातली आपली पहिली रेसिपी आहे कांदे पोहे. कांदे पोहे ही महाराष्ट्राची अतिशय प्रसिद्ध अशी रेसिपी आहे, जी तसं म्हटलं तर फार महत्त्वपूर्णसुद्धा आहे. कारण कांदे पोह्यांचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला की 2 जीवांच्या नवीन आयुष्याला सुरुवात होते. अतिशय आरोग्यदायी आणि पटकन बनणारे असे कांदे पोहे बनवायला घेऊया चला. इथे मी 4 माणसांसाठी पोहे बनवणार आहे आणि मी 5 मोठी पोहे घेतलेले आहेत. हे मध्यम जाडसर असे पोहे घेतलेले आहेत, जे आपण आधी धुवून घेणार आहोत आणि नंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ते भिजू देणार आहोत. बाकीची तयारी होईस्तोवर हे पोहे मस्त भिजून नरम होतील. 4 जणांच्या पोह्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा थोड्या तिखट असल्यामुळे 3च मिरच्या घेतलेल्या आहेत. एरवी आपण माणशी 1 मिरची घेत असतो. आता मिरची कापून घेऊया. तसेच कांद्याची साल काढून त्यानंतर त्याचा खालचा पांढरा भाग काढून तो बारीक चिरून घेऊया. यासोबत ताजी हिरवीगार 10-12 कढीपत्त्याची पाने घेऊया. तर पोह्यांसाठीचं पूर्ण साहित्य काय आहे मी सांगते. 1 चमचाभर मीठ इथे घेतलेलं आहे. फोडणीसाठी आपण मोहरी, जिरे, 1 चमचा मोहरी घालणार, अर्धा चमचा जिरे, मूठभर शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, वरून गार्निशिंगसाठी ओलं खोबरं, फोडणीसाठी तेल आणि कांदा, मिरची आणि कढीपत्ता. चला सुरुवात करूया. पोह्यांमध्ये मीठ चांगलं मिक्स व्हावं म्हणून मी पिचवलेल्या पोह्यांवरच अशा पद्धतीने आधीच मीठ घालून त्यांनी मिक्स करून घेते, म्हणजे फोडणीमध्ये ते जास्त परतवत बसावं लागत नाही. इथे मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणपणे पाव कप तेल घालून घेत आहे. पोहे फार सुके सुकेही बरे वाटत नाहीत, त्यामुळे पुरेसे तेल घालायला हवे. तेल गरम होत आहे, पण सुरुवातीला आपण शेंगदाणे यात घालून घेतोय, म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतील. तेल गरम झालेले आहे. यामध्ये आता आपण 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेत आहोत. जिरं घालणं ऑप्शनल आहे. जिरं आणि मोहरी दोन्ही तडतडले आहेत. आता यामध्ये आपण सुरुवातीला हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि त्या अर्धा मिनिट परतून घेऊया. अर्धा मिनिट ही मिरची तळली केली की आपण यामध्ये कांदा घालून घेऊया. ही कांद्या पोह्यांचीच रेसिपी असल्यामुळे कांदा जरा सढळ हातानेच यात वापरायला हवा बरं का. आता कढीपत्ता घालून घेऊया. काही जण या पोह्यांमध्ये हिरवा ताजा वाटाणा किंवा थोडंसं गाजर किसून किंवा टोमॅटोसुद्धा घालतात, पण मी ही बेसिक रेसिपी दाखवत असल्यामुळे यात हे काही घातलेलं नाही. तर हा कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईस्तोवर आपण हे परतून घेणार आहोत. कांदा, मिरची, शेंगदाणे व्यवस्थित तळलं गेलेलं आहे. साहित्य दाखवताना मी हळद दाखवायला विसरले होते, तर आता यामध्ये आपण 2 चिमूट हळद घालून घेत आहोत. हळदीच्या क्वालिटीप्रमाणे तिचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. आता ही हळद या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काही जण भिजवलेल्या पोह्यांवर हळद घालतात, पण ती अशी कच्ची आणि उघरट अशी लागते, म्हणून मी तेलामध्येच हळद घालणे पसंत करते. यामध्ये आता आपण पोहे घालून घेऊया आणि ते व्यवस्थितपणे अगदी हळुवारपणे मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून साधारणपणे 8-9 मिनटं आपण हे वाफवू देणार आहोत. पण मध्येच एकदा 2-3 मिनिटांनी झाकण काढून आपण हे
व्यवस्थित मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया, म्हणजे खाली ते लागणार नाहीत. हे पहा, आपले पोहे मस्त वाफवून तयार झालेले आहेत. वाव, माझ्या तोंडाला तर खूप पाणी सुटलंय. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती मिक्स करून घेऊया. खोवलेला ओला नारळ किंवा किसलेले सुके खोबरे घातल्याशिवाय कांदे पोहे अपुरेच असतात. काही जण यावर शेवई भुरभुरतात बरं का. आणि पुन्हा यावर मस्त ताजी अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर. सोबतीला व्हिटॅमिन सी युक्त पोह्यातले आयर्न ॲब्झॉर्ब करायला मदत करणारी लिंबाची फोड ही हवीच. काय मग, कशी वाटली आजची ही कांदे पोह्यांची रेसिपी? आम्हाला कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच येतील. चला भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.